चालत राहा तू चालत राहा तू चालत राहा पुढं पावला न उमलू दे उजेडाची फुलं. नमस्कार सख्यांनो, आपण इथे सगळ्या अमेरिकेत राहतो. आपल्या मुलांचं भविष्य घडवतो, करिअर सांभाळतो, घर सांभाळतो आणि तरीही मनाचा एक तुकडा कायम भारतात असतो, बरोबर ना? आपल्या गावी, आपल्या आईकडे, आपल्या माहेरी, आपल्या मातीमध्ये, आपल्या सगळ्यांमध्ये ना ही एक आशा असते जिची कायम एक धडपड चालू असते आपल्यासारख्याच एका मैत्रिणीला मदत करण्यात. आज मी तुम्हाला अशाच एका आशाबद्दल सांगणार आहे. आशा हा फक्त एक मराठी सिनेमा नसून ही त्या आशाताईंची गोष्ट आहे ज्या गावोगावी घराघरात जाऊन स्त्रियांचं आरोग्य, गर्भधारणा, लसीकरण, कुटुंब नियोजन याबद्दल काम करतात. त्या डॉक्टर नाहीत, त्यांच्याकडे मोठी पदवी देखील नाही, पण त्यांच्याकडे आहे ते धैर्य, संवेदनशीलता आणि जबाबदारीची जाण. या चित्रपटात त्या ना बिचाऱ्या दाखवल्या आहेत ना महानायक आहेत. त्या अगदी तुमच्या माझ्यासारख्या आपल्यासारख्या आहेत. घर सांभाळतात, नवऱ्याच्या अपेक्षा सांभाळतात, सासरचं वातावरण सांभाळतात. त्यांची देखील श्रद्धा आहे, भक्ती आहे. त्या रोज घराबाहेर पडतात ते दुसऱ्या स्त्रीला मदत करण्यासाठी. आपण इथे बसून जे निर्णय सहज घेतो, बाळ कधी व्हावं, किती मुलं व्हावी, आरोग्य कसं सांभाळावं, हे निर्णय अनेक महिलांना अजूनही घेता येत नाहीत. हा चित्रपट आपल्याला ते वास्तव दाखवतो, पण ते दोष देण्यासाठी नाही, समजून घेण्यासाठी. इथे अमेरिकेत राहणाऱ्या मराठी स्त्रिया म्हणून आपली भूमिका काय? आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम आहोत, आपण शिक्षित आहोत, आपण स्वतंत्र आहोत. मग आपली ही ताकद आपण फक्त आपल्यापुरती का ठेवायची? अमेरिकेतल्या मराठी कुटुंबियांसाठी ही फक्त फिल्म स्क्रीनिंग नाही, ही आपली मुळांशी पुन्हा जोडणारी एक संधी आहे. ही आपल्या मुलांना दाखवण्याची संधी आहे की समाज बदलणाऱ्या कथा आपल्या भाषेत देखील घडतात, की स्त्रियांची ताकद फक्त स्वतःचे करिअर करण्यामध्ये नाही तर समाज बदलण्यात देखील आहे. मला खात्री आहे की हा चित्रपट तुमच्या मनाला नक्की स्पर्श करून जाईल आणि मग पुढचं पाऊल तुम्हाला देखील खूप साधं वाटायला लागेल. आशा फाउंडेशनला सपोर्ट करण्याचे, अर्थातच डोनेशन, देणगी देण्याचे. या आशाताईंना योग्य प्रशिक्षण, साधन आणि सन्मान मिळावा यासाठी. कारण त्या ग्रामीण भारतात माता मृत्यू कमी करतात, त्या नवजात बाळांचं जीवन वाचवतात, त्या आरोग्याची खरी पहिली पायरी आहेत वेलनेस. आपण इथे हजारो मैल दूर राहतो, पण आपली साथ, आपली मदत आणि आपली जाणीव त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू शकतो. चला, आपण प्रेक्षक बनून हा चित्रपट तर नक्कीच पाहूया, पण या उपक्रमात सहभागी देखील होऊया. सगळ्या मैत्रिणी मिळून हा चित्रपट पाहूया, त्यावर चर्चा करू आणि मनापासून वाटलं तर उदारपणे किंवा जेवढी जमेल तेवढी देणगी देऊया. कारण कधी कधी समाज बदलणाऱ्या क्रांती मोठ्या आवाजात होत नाहीत, त्या शांतपणे चालणाऱ्या स्त्रियांच्या पावलांमधून देखील होतात. यावेळी आपण त्या पावलांना साथ देऊया. तर माझी आपणा सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की हा चित्रपट नक्की बघा आणि सढळ हाताने आशा फाउंडेशनला मदत करा. धन्यवाद.